आशीर्वाद संदीपच्या पाठीशी आहे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. श्रीराम हर महादेव हर हर महादेव. आज या संदीप माननीय आमदार संदीप जोशीजी यांच्या जनसंवाद कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या शहराचे माननीय अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी, भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय अनिल सोलेजी, माननीय आमदार प्रमेश फुकेजी, माननीय शासन गुप्तावारजी, माननीय नरेश बर्डेजी, आमचे माजी आमदार गादारजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे जनसंघाच्या काळापासून ज्यांनी अविरत भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे अशा अनेक मान्यवर या ठिकाणी आमचे वडीलधारी मंडळी आहेत. त्यांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो. खरं तर आज मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आलं आणि याचाही आम्हाला आनंद आहे. मला आनंद आहे की संदीप जोशी आमदार झाले. खरं तर विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये काम करताना आम्ही सर्व आता सहकारीच आहोत. माननीय अनिलजींनी विधान परिषद काम केलं आहे, विधान परिषदेमध्ये काम केलं आहे, परमे काम करताय. सर्व त्या ठिकाणी आम्ही बसलेलो पदाधिकारी विधान परिषदेमध्ये विधानसभेत काम करतोय आणि विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये काम करताना महाराष्ट्र सरकार आणि विधिमंडळामध्ये जे आपण प्रश्न मांडतो आमदार म्हणून, त्याला जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा बाबी या आपण विधिमंडळामध्ये सरकारसमोर मांडतो आणि सरकार मायबाप त्याला त्या बाबीला न्याय देतं. या कार्यालयाचा सर्वात मोठा उपयोग काय की या कार्यालयामध्ये जे काही निवेदन येतील, ज्या बाबी जिल्हाधिकारी लेवलचे असतील, ज्या बाबी विभागीय आयुक्त लेवलचे असतील, ज्या बाबी पालकमंत्री लेवलचे असतील, संदीपचं कार्यालय पालकमंत्री कार्यालय एकच असणार. संदीपच्या कार्यालयात जे जे काही निवेदन येतील ते निवेदन पालकमंत्री कार्यालयात टेकून होतील, एखाद्या वेळी बैठका होतील. पण महत्वाचं काय, या महाराष्ट्राच्या, या विदर्भातल्या, या नागपूर शहरातल्या ज्या धोरणाचा महत्वाचा निर्णय आहे, धोरणात्मक, ज्याला सरकारी धोरण म्हणून निर्णय घ्यायचे असतात, त्या निर्णयाकरता जे आवश्यक जनसंवादाच्या माध्यमातून जे निवेदन प्राप्त होतात आणि विधिमंडळाचे सदस्य संदीप असो, परमे असो, हे सर्व सदस्य विधानमंडळामध्ये या निवेदनावर चर्चा करतात. त्या निवेदनावर न्याय मिळतो, त्या निवेदनावर शासन निर्णय होतात, त्या निवेदनावर GR निघतात, त्या निवेदनावर कायदे मंजूर होतात आणि या देशामध्ये आतापर्यंत विधिमंडळ लोकसभेचे असो की महाराष्ट्राचे असो, या विधिमंडळातच कायदे तयार होतात आणि म्हणून विधिमंडळाकरता अत्यंत महत्वाचं कामकाज जे संदीप जोशी करणार आहे ते कामकाज या कार्यालयातनं प्राप्त होणार. तुमच्या समस्या या विधिमंडळात मांडल्या जाणार आहे. खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे. तुम्ही साधारण 18 वर्ष विरोधी पक्षात आमदार राहिलेलो आहे, आता मंत्री म्हणून काम करताय. मधात 5 वर्ष देवेंद्रजी सोबत त्याही सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री होतो, आताही मंत्री म्हणून काम करतोय. पण विधिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने मलाही 3-4 वर्ष विधिमंडळामध्ये मलाही 3-4 वर्ष लागले. विधिमंडळ समजायला, तिथलं कामकाज समजायला, ते कामकाज समजून मंत्रालयाच्या 7 मजलीच्या बिल्डिंग मधनं ते काम मंजूर करायला 3-3.5 वर्षाचा कार्यकाळ माझ्या आमदारकीचा हा नुसता समजण्यात गेला. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की दिवंगत दिवाकरराव जोशी साहेबांच्या या परिवारात त्यांचा एक पुत्ररत्न म्हणजे संदीप बद्दल एवढंच सांगेल मी, स्वर्गीय दिवाकरराव जोशींचे जे आशीर्वाद संदीपला मिळाले, त्यांचे वडील म्हणून आशीर्वाद मिळाले. आज संदीपनी आमदार झाल्या मला 3.5 वर्ष जे लागले मंत्रालय समजायला आणि विधिमंडळ समजायला, विधिमंडळाचे कायदे समजायला, मला लागले 3.5 वर्ष मंत्रालय समजायला.
2 महिन्यामध्ये माननीय संदीप जोशींनी मंत्रालय समजून घेतलं, विधिमंडळही समजून घेतलं आणि खऱ्या अर्थाने एक कसा नेता असावा, विधिमंडळाचं कामकाज करताना कसा आमदार असावा, तर संदीप जोशींनी खऱ्या अर्थाने 2 महिन्यामध्ये संपूर्ण विधिमंडळामध्ये आपली पकड निर्माण केली. खऱ्या अर्थाने यातनं आपल्या नेतृत्वाची एक मोठी महाराष्ट्राला भूमिका करताय. मला अभिमान आहे गोष्टीचा आहे की संदीप जोशीजींना जे कार्य दिलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्य तर अविरत करतात आहे, पण मला अभिमान आहे की या नागपूरमध्ये 50,000 खेळाडूंना म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये जसं अनिलजी खासदार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आपण करता, तसं या ठिकाणी या शहरामध्ये जो खासदार क्रीडा स्पोर्ट होतो यामध्ये 50,000च्या वर मुलं मुली या ठिकाणी विद्यार्थ्याचे पालक खेळाडू ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करतात, महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसभेचा विचार केला आणि देशाचा विचार केला तर या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं जर खासदार स्पोर्ट कुठे होत असेल तर संदीपच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये होतं. खऱ्या अर्थाने नितीनजींनी ज्या पद्धतीने संदीपवर विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी संदीपजी आपण त्या ठिकाणी स्पोर्टला प्राधान्य देत आहे आणि या ठिकाणी आपल्या अनेक मुलांना घडवण्याचं काम या ठिकाणी संदीप जोशीच्या माध्यमातून होत आहे. मला विश्वास आहे की नागपूरला माननीय मुख्यमंत्री शनिवार रविवारी किंवा एकाच दिवशी आठवड्यात येतात. मी त्या ठिकाणी 2 दिवस आठवड्यातून राहतो, नितीनजी राहतात, पण या भागामध्ये सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेकडनं, NIT कडनं, सरकारकडनं, आमच्या कलेक्टरेटकडनं न्याय मिळवून देण्याकरता एक महत्वाचं कार्यालय या ठिकाणी संदीप जोशीजींनी सुरू केलं आणि मला विश्वास या गोष्टीचा आहे की या कार्यालयातनं आलेलं प्रत्येक निवेदन हे परत जाऊ शकणार नाही, कारण संदीप मध्ये इतकी चिकाटी आहे की प्रत्येक निवेदनावर ते निवेदन अंतिम होतपर्यंत त्या निवेदनाला अंतिम होतपर्यंत संदीप फॉलोअप करणार आहे, त्याची टीम फॉलोअप करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा घेतलेलं जनसंवाद कार्यालय हे संदीप जोशीजी आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे. आता संदीप जोशीच्या कार्यालयातनं जे काही पत्र आले त्या पत्रावर जे काही निर्णय सरकार म्हणून करायचे असतील ते निर्णय करण्याची अधिक जबाबदारी ही माझ्यावर आहे. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री, आज मला अभिमान आहे की आपण आज देवेंद्र फडणवीस सारखे एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढच्या 5 वर्ष आणि पुढच्या मी तर म्हटलं की आपल्याला या विकसित महाराष्ट्राचा संकल्प केवळ या महाराष्ट्रामध्ये एकच नेता पूर्ण करू शकतो, त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीसजी. आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आणि माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला. आम्ही सर्व लोक माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुरवण्याकरता या ठिकाणी आपण त्यांना सहकार्य करतोय. संदीपजीचं सहकार्य सुद्धा देवेंद्रजींच्या मागे पाठिंब्यासारखं उभा आहे, कारण देवेंद्रजींच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये संदीपजी असतील, अनिलजी असतील यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांना मजबूत करण्याकरता आपली ताकद दिलेली आहे. आणि म्हणून माननीय देवेंद्रजी सुद्धा जेव्हा संदीपजी आमदार म्हणून आणि आमदार नसताना त्यांनी जे प्रश्न माननीय मुख्यमंत्र्याकडे, माननीय नितीनजीकडे, माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, आमदार नसताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकदीने काम केला. आता आमदार असताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हे जनसंवाद कार्यालय हे पुढच्या काळामध्ये अधिक मजबूत होईल. या कार्यालयातनं जे दुःखाचे अश्रू घेऊन आणला व्यक्ती आनंद अश्रू घेऊन जातील तेव्हा खऱ्या अर्थाने या कार्यालयाची उंची अधिक उंच झालेली दिसेल. आणि मला विश्वास आहे या ठिकाणी संदीपचा पेन हा नेहमी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करेल, कारण संदीपचं पिंड हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करण्याचं आहे, त्याचं पिंड मदत करण्याचं आहे. त्याची सही ही समाजाकरता अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारकडनं, आपलं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार, आपलं सरकार ज्या ठिकाणी आलाय या सरकारकडनं, मोदींच्या सरकारकडनं, देवेंद्रच्या सरकारकडनं, डबल इंजिन सरकारकडनं ट्रिपल इंजिन सरकार आपल्या हातात आहे. आता आपल्याला या कार्यालयाच्या उद्घाटनातून काय करायचं आहे? जयशंकरजी, येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीला आपल्या महानगरपालिकेचा महापौर हा 120 सीटच्या वर जास्त
नगरसेवक आपला घेऊन या ठिकाणी महायुतीचा महापौर निवडून यावा. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर या ठिकाणी निवडून आला आहे. आणि या मतदारसंघातले सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे निवडून आणण्याकरता या कार्यालयाचं अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यामुळं संदीपजी, तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून आपण निवडणुकीची यंत्रणा सुद्धा राबवण्याचा एक यशस्वी प्रयत्न कराल अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपल्याला आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. 2024 हा नेत्यांच्या निवडणुकीचा होता. गडकरी साहेब निवडणूक असेल, देवेंद्र असेल, माजी असेल, आमदारांची असेल. 2025 आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीचा वर्ष आहे. आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी पूर्ण क्षमता कामाला आणू. मी पुन्हा एकदा संदीप जोशीजीने केलेल्या या अत्यंत कर्तव्यदक्ष उपक्रमाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी या कार्यालयाच्या पाठीशी उभं राहील. आणि या कार्यालयात आलेला प्रत्येक प्रश्न संदीपजी जो प्रश्न सुटेल तिथे सुटेल, नाहीतर विधिमंडळात तुम्ही आपल्या स्वभावातनं आपला आक्रमकपणा दाखवून विधिमंडळात ते प्रश्न सोडून घ्याल अशी मला अपेक्षा कार्यालयात आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून संदीप जोशीजी यांचं अभिनंदन करतो आणि कार्यालयाला शुभेच्छा देतो.